नमस्कार. आज आपण इयत्ता दुसरी विषय मराठी यामधील पान नंबर 6 व पान नंबर 7 वरील स्वाध्याय पाहणार आहोत. जर पान नंबर 6ला खूप वेळ गेला तर 7च्या स्वाध्यायाचा मी स्वतंत्र व्हिडिओ बनवेल. आता इथं बघा काय सांगितलेलं आहे. सुरुवातीला काय बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत बघा. चित्र जोडलं, त्यानंतर चित्र निरीक्षण केलं, त्याच्यावरून या प्रश्नांची उत्तरं दिली. आता इथं देखील फार मजेशीर स्वाध्याय आहेत. पहिला बघूयात की मला हे समजले. हे सर्व जे आहे इयत्ता पहिलीत तुमचं झालेलं आहे. मुलांचं रिव्हिजन व्हावं, थोडक्यात ब्रिज कोर्ससारखं मुलांचं रिव्हिजन होण्यासाठी हा सर्व स्वाध्याय या पुस्तकामध्ये याचा समावेश केलेला आहे. आता मला हे समजले. इथं काय दिलेलं आहे, दिलेल्या अक्षराला स्वरचिन्ह जोडून शब्द तयार कर, वाच आणि लिही. आता हा संपूर्ण स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी मी ह्या गोष्टीची आवर्जून इथं ही गोष्ट सांगेन की हे मी स्वतः बनवलेलं मराठी भाषा अभ्यास पुस्तिका आहे, जे की गेल्या वर्षी 2000 पुस्तकं ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये गेलेली आहेत. हे पुस्तक ज्यांनी रेफर केलेलं आहे, हे संपूर्ण पुस्तक 1 ते 9 अक्षर गटांवरती आहे. हे पुस्तक ज्यांनी रेफर केलेलं आहे, ज्यांनी याच्यामधला अभ्यास केलेला आहे बघा. या पुस्तकात बऱ्याचशा गोष्टी आहेत. ज्यांनी ह्या पुस्तकाचा अभ्यास केला आहे त्या सर्वांना हा सर्व स्वाध्याय करायला काहीच अवघड नाही. आमची मुलं तर अगदी पटपट उत्तरं सांगतायत. वर्षभर त्यांचं हे पुस्तक अगदी चाळून झालेलं आहे. आता इथं अपेक्षित काय आहे ते पाहूयात आणि ह्या पुस्तकाची मराठी भाषा अभ्यास पुस्तिकाची इथं कशी मदत होणार आहे ते देखील पाहूयात बघा आपण. इथं काय आहे की दिलेल्या अक्षराला स्वरचिन्ह जोडून शब्द तयार कर, वाच आणि लिही. आता इथं अक्षरं दिलेली आहेत. कोणती अ, म, ब, ळ, स, प, ड, ख, झ, व, न, ठ, त आणि ज. आणि इथं स्वरचिन्ह काय दिलेले आहेत. आम्ही मुलांना गेल्या वर्षी काना, वेलांटी असलं शिकवलंच नाही. डायरेक्ट ह्या स्वरचिन्हांची बाळांनो स्वरचिन्ह वाचा. काय आहे हे? आ. हे काय आहे? हे हे ए ओ आणि ओके. आता ह्यातनं काय करा तुम्ही स्वतः कुठल्या पण. आता इथं काय करायचं बघा, मी थोडक्यात एक नमुना दाखवते. हे म अक्षर आहे. म अक्षराला जर आ जोडला तर अक्षर काय तयार होणार आहे बघा, मा अक्षर तयार होणार आहे. एक मिनिट हा. अक्षर तयार होणार आहे मा. मग आता शब्द काय काय होऊ शकतात बघा. माळ, माप, मात, मान. बघा इथंच 4 शब्द. माठ 5 शब्द तर इथंच झाले. आता ब ला आपण ई जोडूयात. ब ला ई जोडून काय होतंय, बी होतंय बी. असं मुलांनी जोडायचे आहेत स्वरचिन्ह. आमच्या मुलांनी छान शब्द तयार केलेत. पण आता इथं नमुन्यासाठी मी दाखवते बघा. बीळ, बीन 2 शब्द झाले तयार. आता आणखी कोणता स्वर? ए जोडूयात आपण. प ला जोडूयात ए. बघा पेवरनं काय होईल मग, पेन. त्यानंतर पे एकच शब्द होतोय पेवरून. त्यानंतर ऐ जोडूयात आपण. आईला होऊ शकतोय का कोणता शब्द, तैनात. ठीक आहे, मोठे होण्यापेक्षा लहान शब्द बघूयात आपण. हां, ज ला आ जोडूयात आपण. जात, जाड. आता इथं माझ्या विद्यार्थिनींनी शब्द बघूयात काय तयार केलेत बघा. स ला आ जोडला तिने आणि साप तयार केला. न ला आ जोडला आणि नाव शब्द तयार केला. असे शब्द वेगवेगळे तिने तयार केलेले आहेत बघा. खेळ, सानवी, तूप, झाड, मान, सुपारी, बाळ, मूळ, आम. मुलांना इथं काय सांगायचं आहे की ह्या अक्षराच्या बाहेरचं एकही अक्षर घ्यायचं नाही. मात्र त्यांना मुभा आहे की तुम्ही एका शब्द तयार करताना एकाच वेळेस 2 अक्षरं घ्या, 3 अक्षरं घ्या, त्यांना कितीही स्वरचिन्ह जोडा, असं त्यांना स्वातंत्र्य द्यायचं. इथं बघा तिने काय केलेलं आहे माझ्या विद्यार्थिनींनी. स ला उ जोडलेला आहे सु, प ला आ जोडलेला आहे बघा पा, आणि र ला अरेच्या इथं र नाही आहेच का. ठीक आहे, ओके, असू दे. पण तिच्या बुद्धीनं तिनं तयार तरी केलेलं आहे. म्हणजे मला इथं फक्त सांगायचं आहे काय, अक्षरं कितीही घ्या, स्वरचिन्ह कितीही जोडा, मात्र शब्द तुम्ही स्वतः तयार करा. आता हे सर्व करताना या पुस्तकाचा उपयोग कसा होणार आहे दाखवते तुम्हाला. या पुस्तकामध्ये एकूण 1 ते 9 अक्षर गट आहेत, जे की इयत्ता पहिलीला आहेत. मुलांना सगळा हा बेस झालेला आहे. मग प्रत्येक अक्षर गटानुसार इथं आपण काय केलेलं आहे बघा. इथं हे बघा, हा पहिला अक्षर गट आहे. हा क म ल. क ला आ जोडला, म ला आ जोडला, ल ला आ जोडला. मग एवढीच अक्षरं घेऊन शब्द बघा किती अर्थपूर्ण तयार झालेले आहेत. असं टप्प्याटप्प्याने गेल्यामुळं इथं देखील अक्षरगट 2 आहे बघा. अक्षरगट 2 मध्ये ही 5 अक्षरं आहेत आणि अक्षरगट 1 मधली ही 7 अक्षरं घेतलेली आहेत. मग इथं अक्षरगट 1 मधल्या ह्या 4ही अक्षरांना आ स्वर जोडून नवीन हे अक्षरं तयार झाले. त्याच्यानंतर हे 3 अक्षरं आणि ही 3 अक्षरं त्यांना ई हा स्वर जोडून ही 6 अक्षरं तयार झाली
आणि त्याच्यानंतर ई जोडून ही 6 अक्षरं तयार झाली आणि त्याच्यावरून हे अर्थपूर्ण शब्द तयार झालेत. मुलांना जर हा अभ्यास झाला असेल तर हा स्वाध्याय मुलांना अजिबात अवघड जाणार नाही. मला वाटते मला हे समजलं. याच्यामध्ये काय करायचं होतं की अक्षरांना स्वरचिन्ह जोडून मुलांनी स्वतः कल्पकतेने शब्द तयार करायचे होते आणि लिहायचे होते. हा घटक तुम्हाला समजला असेल. आता पुढच्या ह्याच्याकडे येऊयात, स्वाध्यायाकडे. ड, ढ, न आणि न चे शब्द लिही, वाच आणि शब्दांचा ध्वनी व उच्चार समजून घे. आता ड चे शब्द, ढ चे शब्द, न चे शब्द आणि न चे शब्द. शब्द आमच्याकडे भरपूर आहेत जे की मराठी भाषा अभ्यास पुस्तकामध्ये आहेत. आता इथं मी अगोदर ड चे शब्द दाखवते तुम्हाला. बघा इथे ड चे शब्द भरपूर आहेत. अक्षरगट 5चा भाग 1 आहे. ड ची सुरुवात इथं आहे बघा. डच, डर, डझन, डगर, डबा, डळमळ, डगमग, डमडम, डमरू किंवा ड नी शेवट होणारे पण शब्द आहेत. कापड, बिघाड, कावड असे बरेचसे शब्द आहेत. ताड, माड, पाडा. आणि त्याच्यानंतर आणखी कशापासूनचे ढचे. आपल्याला मुलांना ड आणि ढ याच्या उच्चारामधला फरक समजावून द्यायचा आहे. ढचे पण शब्द आहेत. ढग, ढगाळ, ढळणे, ढवळणे, ओढ, आषाढ. आता ह्याच्यावरती मुलांना हा फरक लक्षात येण्यासाठी मी एक गेम घेणार आहे बघा. बाळांनो तुम्ही समोर उभा राहावा. मानो समोर उभा राहा. हां, मी आता काही शब्द सांगणार आहे. काही शब्दांमध्ये ड उच्चार असेल, काही शब्दांमध्ये ढ उच्चार असेल. ठीक आहे. ड उच्चार आला की टाळी वाजून तो शब्द म्हणायचा. आणि ढ हा शब्द आला ध्वनी, ढ हा ध्वनी आला की नाही, ड आलं की उडी मारा आणि ढ आल्यावर टाळी वाजवा. काय सोपं वाटतंय तुम्हाला? ड ला उडी आणि ढ ला टाळी. ठीक आहे. बरं मी शब्द सांगते. हां बघा, शब्द अगोदर मी सांगितलं की माझ्या मागे म्हणायचा आणि त्याच्यानंतर कृती करा, चुकायचं नाही. डमरू, छान. ढग, हां छान. ढाल, आता ड आहे का ढ आहे ओळखा. ढाल, हां छान. डबा, छान. अजून ढगाळ, आषाढ, छान, व्हेरी गुड. ताड, हां छान. कळलं का? असे ड आणि ढचे ज्या शब्दांमध्ये ढ असेल किंवा ज्या शब्दांमध्ये ड असेल असे सर्व शब्द अगोदर एका ठिकाणी गोळा करा. मुलांचा हा खेळ घ्या. मुलांना हळूहळू सरावातून ड आणि ढ मधील ध्वनी लक्षात येईल, उच्चार समजेल आणि जेव्हा मुलं श्रुतलेखन करत असतील तेव्हा त्या श्रुतलेखनामध्ये मुलांना यामधील फरक समजून जाईल. त्यानंतर आता इथं काय आहे? न चे शब्द आणि न चे शब्द ते देखील आमच्या पुस्तकामध्ये भरपूर आहेत बघा. न चे शब्द तर अतिशय जास्ती प्रमाणात आहेत. हाय बघा, हे सगळे न चे शब्द आहेत. न बाणानी कधीच कुठल्या शब्दाची सुरुवात होत नाही, नेहमी शेवट होत असते. हे बघा, हे न चे शब्द आहेत आणि न चे शब्द पण पाठीमागे अक्षर गटात आहेत. मला फक्त आता इथं सांगायचं काय आहे की जेव्हा न चे शब्द आणि न चे शब्द उच्चार करतो मुलांनी ह्याचा उच्चार ओळखायचा कसा. जेव्हा नदी, बाळांनो नदी हा शब्द म्हणा. नदी, नदी शब्द म्हणताना जीभ आहे ना आपल्या दाताला लागते. बघा बरं, नदी. नळ, नानी, नैना. जीभ कुठं लागली? दाताला लागली. आता नळचे बघूयात. पाणी, जीभ कुठं लागते? आपल्या टाळूला लागते. बघा, पाणी. कणीस, चिमणी. हा आता शब्द काय मला सगळे आठवत नाही आहेत. आपण थोडे इथले शब्द बघूयात. हे बघा, हां तुम्ही उभा राहा. वरण, जीभ कुठे लागली? टाळूला. कुराण, धरण, बाण. नारायण, जीभ कुठे लागली? टाळूला लागली. नीट बघ. वरण, कुठे लागली जीभ? धरण, जीभ कुठे लागली? श्रुतलेखन करताना तुम्ही छान न चुकता श्रुतलेखन करता की नाही? मग त्या न आणि न चा फरक. न चे उच्चार करताना जेव्हा तो शब्द उच्चार करताना जीभ जर आपल्या दाताला लागली तर तिथं न नळाचा असतो आणि जीभ जर आपल्या टाळूला लागली तर तिथं न बाणाचा असतो. अशी मुलांना हे सर्व अक्षरं, त्याचे ध्वनी आणि त्याचे उच्चार समजून सांगायचे आहेत. अशी ही कृती आहे. आता पुढची कृती काय आहे बघूयात आपण. स अक्षरापासून सुरू होणारे शब्द लिही. हे बघा, अक्षरगट 3 मध्ये स चे शब्द इथं भरपूर प्रमाणात मी ऑलरेडी दिलेले आहेत बघा. सल, सलाम, सपक, सपसप, सपासप, सबब, सम, परिसर, बस, आस, घास. मग इथं सांगितलेलं काय होता स्वाध्याय आपल्याला की
स अक्षराने सुरू होणारे शब्द लिही. इथं आम्ही स्वाध्याय देखील त्याच पद्धतीनं, म्हणजे इथं फक्त एक स्वाध्याय त्यांनी नमुन्यासाठी दिलेला आहे, परंतु आम्ही स्वाध्याय अगदी नाविन्यपूर्ण दिलेले आहेत, त्यामुळे मुलांचा सराव भरपूर झालेला आहे. हे बघा इथं दिलं आहे, खालील अक्षरांपासून सुरू होणारे 3 शब्द लिही. न, त, उ, प, स, उ. ह्याच्यापासून सुरू होणारे, ह्या अक्षरापासून सुरू होणारे शब्द लिहायचे आणि त्याच अक्षरापासून शेवट होणारे देखील शब्द लिहायचे. असा बराचसा स्वाध्याय आहे. गेल्या वर्षी मुलांनी हा स्वाध्याय सगळा पूर्ण केलेला आहे, त्यामुळे आमच्या मुलांना हे काही फार अवघड नाही. तुम्हाला देखील वाटत असेल की तुमचं मूल मराठीमध्ये अगदी परफेक्ट व्हावं, तुम्ही हे पुस्तक इथल्या कुठल्याही नंबरवरती मेसेज करून ऑर्डर करू शकता. ह्या पुस्तकातून काय मिळतं ह्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ पण आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. बावना आता बघा, ळी अक्षराने शेवट होणारे शब्द लिही. तुम्हाला काही आठवत आहेत का बघा, नाही तर मी आपल्या पुस्तकातले काढते. ळी, 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 शेवटी ळी आलं पाहिजे. ळी, हां बघा, काळी. अजून छान, व्हेरी गुड. अजून भाजी कशाने घेता? भाजी. हां दोन हाताने काय वाजवता? छान. आजारी पडल्यावर काय खाता? आजारी पडल्यावर डॉक्टर काय देतात खायला? पहिला औषध देतात, पण खायला काय देतात? बर, समजलं का? असे ळीने शेवट होणारे शब्द लिहायचे आहेत. आणि अगदीच अडचण आली तुम्हाला तर हे बघा, आपल्या ह्या मराठी भाषा अभ्यास पुस्तिकामध्ये इथं ळीने शेवट होणारे भरपूर शब्द आहेत. काळी, बाळी, चाळी, साळी, निळी, पळी, सळी, मळी, माळी, कळी, हे यातले कुठलेही शब्द तुम्ही लिहून काढू शकता. आता पुढचा स्वाध्याय बघा. स्वाध्याय तुम्हाला पूर्ण करायचा आहे हा, शाळेत किंवा घरी. आता पुढचा काय घटक आहे बघा. खेळू या शब्दांशी, हा खेळ आहे. चित्रांची नावे लिही. कशाचं चित्र आहे रे बाळांनो हे? बाण. हा, आता बाण. न कुठला येणार इथं? उच्चार करा एकदा उच्चार करा. बाण. न, नळाचा आधी सांगा, जीभ तुमची टाळूला लागली का दाताला लागली? मग न कुठला लिहिणार तुम्ही? छान, व्हेरी गुड. हे काय आहे रे? केळी. केळी. इथं शब्द लिहायचा. आणि हे काय आहे? डमरू. ढोल आहे, ढोल. डमरूही चालते, असू द्या. आता बघा, हा पण ह्याच्यावरती पण मी एक खेळ घेणार आहे. वहीत खाली दिलेले शब्द योग्य त्या रकान्यात लिही. तो, ती किंवा ते. इथं आता शब्द आहेत. मुलगा. मुलगाला तो मुलगा असतो, ती मुलगी असते का ते मुलगी असतं? तो मुलगा. आता माझे हे सर्व विद्यार्थी गेल्या वर्षी स्पर्धा परीक्षेला बसलेले आहेत, त्यांना स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग, तो, ती, ते सर्व माहीत आहे. परंतु व्हिडिओ करतच आहे, तर ह्याच्यावरती आम्ही एक खूप सुंदर खेळ घेणार आहोत. मावनो या इकडे, आम्ही सर्व तयारी पण करून ठेवली आहे. इथं बाळांनो, रोज तुम्ही तुमच्या वापरातल्या मी इथं वस्तू ठेवलेल्या आहेत, ठीक आहे. प्रत्येकाने नंबरप्रमाणे एक वस्तू उचलायची. ती वस्तू उचलून त्या वस्तूचं नाव सांगायचं आणि ती वस्तू त्या रकान्यामध्ये तिथं, जर समजा ती वस्तू तो पेन असेल तर ते तोच्या ठिकाणी ठेवायचं. ती नाव सुरुवात होत असेल म्हणजे स्त्रीलिंग असेल तर ती मध्ये, आणि ते असेल तर या ठिकाणी वस्तू ठेवायची. राजवर्धिनी, पहिली वस्तू उचल, नाव सांगा मला त्याचं. ती पेन्सिल. आधी नाव सांग वस्तूचं. पेन्सिल. हां, मग कुठं ठेवणार ती? ती पेन्सिल. ओके, चल लगेच पटपट. चल ग ओवी, हां उचल पुढची वस्तू. नाव सांग वस्तूचं. हां, चिमटा आहे, चिमटा. हां, मग काय येणार? तो चिमटा. व्हेरी गुड. चल शौर्य, घे पटकरणं. हां, खोडरबर. हां, काय येणार त्याला? तो खोडरबर. तो खोडरबर का ते खोडरबर? तो खोडरबर. तुम्हाला काय वाटतंय रे? ते खोडरबर. काय येतंय शौर्य? ते खोडरबर. ठेवा. चला पुढे घ्या. मेणबत्ती घ्या. कोण घेते? घे. हां, काय काय येणार? तो मेणबत्ती का ती मेणबत्ती? ते मेणबत्ती. चला ठेवा. व्हेरी गुड. सानवी घे लगेच. चल, काय ते? पेन. काय येणार मग? ती पेन. हां, हा पेन. सानू विसरली का सगळं? काय येते? तो पेन. छान. चल बघा, मुलं येत असून ही त्यांची अशा जमणी. ही दशकमाळ आहे, उचला. दशकमाळ. तू 2-3 वस्तू उचलून पटपट ठेव ग. हां, नाव सांगा मला त्याचं. माळ. हां, ती माळ. चला ठेवा पुढे. हां, उचल तूच उचल राजवर्धिनी. हां तो ठोकळा. हां, चला ठेवा पुढे. उचल. हां, तो खडू. छान. हां, तो मणी. छान. ती काडी. ओके. हां, ते फूल. ओके. सरक आता. हां, चल शौर्य, पटपट पटपट या. 2 वस्तू उचल. हां, ती सॉरी बॅटन येते आपली रिलेची, माहिती आहे ना? गेल्या वर्षी रिले पळत होतास ना बॅटननी? पळायच का नाही रिले तू बॅटन घेऊन? पळाय ना. हां, मग बॅटनला काय
तो बॅटन, ती बॅटन का ते बॅटन? राजवर्धीन काय येते? ती बॅटन. ओवी काय येते? ती बॅटन. शौर्य काय येते? ती बॅटन. मग कुठे ठेवणार बॅटन? ओके सरक. चल राजवीर ये बाळा. उचल पुढची वस्तू उचल. हां कुठली पण उचल. हां ओके चल. काय ती वस्तू नाव सांग. पुस्तक. मग काय येणार? पुस्तक. ते पुस्तक. चला ठेवा. हा घे सानवी. उचल रिमोट उचल चल. हां काय येणार रिमोटला? तो रिमोट. छान ठेवा चला. ओवी उचल वस्तू. हां ती बॉटल. हां चल ठेव. या आता त्या वस्तू ठेवून टाका पटापटा पटापटा. हां उचला एक एक. फक्त ठेवताना नाव सांगा. ते कार्ड. हां ते कार्ड. ठेवून टाक. हां तो डब्बा. ठेवा. हां ती पट्टी. छान. हां तो डस्टर. हां तो पेपर. चला ठेवा ठेवा बरोबर आहे. तो स्टेप. ठेवा चला. बघा आता तो ती आणि ते मध्ये अशा पद्धतीने वस्तू ठेवले. तो मधल्या स्टेपलरला ते स्टेपलर येतं बा. तोही चालतं. चल ठेव. ते मध्ये ठेव ते स्टेपलर. हां बघा आता तोच्या वस्तू पटपट वाचा. हां तो. तो चिमटा. हां तो तो. पेन. हां तो ठोकळा. हां तो खडू. हां तो मणी. हां तो खडू. हां तो रिमोट. हां. तो डब्बा. तो डस्टर. डस्टर कुणी ठेवलं रे तिथं? डस्टरला तो डस्टर कसं येईल? काय येते? कोण व्यवस्थित उचलतंय? हां चल उचलून ठेव व्यवस्थित. चला छान. अशी चूक सुधारायची. पुढे बघा चला. तिच्या वस्तू वाचा पटपट. हां तिच्या. हां ती पेन्सिल. ती मेणबत्ती. माळ. ती माळ. ती गाडी. ती बॅटन. तीन ती बॅटन. ती बॉटल. हां. ती पट्टी. आता तेच वाचा चला. ते खोडलबर. हां ते फूल. हां ते पुस्तक. ते कार्ड. ते पान. ते स्टेपलरला तो स्टेपलरच येते रे. वर ठेवा स्टेपलर. हां तो स्टेपलर. हां तो स्टेपलर. आणि हे ते डस्टर. अरे डस्टर. डस्टर वरच येणार ना. तो डस्टर त्यावर. तेच ठेवलेलं. हो. म्हणजे नाही. गडबडीत झालं माझ्याकडून. तो डस्टर आणि तो स्टेपलरच येणार बाळांनो. तुमचंच बरोबर होतं. माझ्याकडून गडबडीत चुकलं होतं. छान बाळांनो व्हेरी गुड. तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी आवडली का? हो. छान व्हेरी गुड. अशा पद्धतीनं पान नंबर 6 वरील कृती अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. हे दोन्ही एकत्र करायचं होतं पण ऑलरेडी व्हिडिओ आता 18 मिनिटाचा झाला आहे. हा व्हिडिओ आता मी इथं स्टॉप करते. तुम्हाला हे सर्व ॲक्टिव्हिटी समजल्या का? घटक कसा सोडवायचा समजलं का? मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. ह्या पानावरती कसा स्वाध्याय सोडवायचा आहे ते घेऊ. तोपर्यंत हा स्वाध्याय सोडून पूर्ण करा.